Hello students, now we people are at the summary writing. Already we have seen the activities of question number 4a of a unseen passage. Activity A1, A2, A3, A4, A5, and I had told you at that time only activity A1, A2, it means main points or the activities from that passage. Now directly come to question number 4b. Question number 4b is summary writing. Read the above passage and write a summary. Even suggest a suitable title to it. Now the big question is there in front of you. या दोन गोष्टी याच्यामध्ये समरी रायटिंगमध्ये आहेत. एक तर असं वाटतं की समरी रायटिंग खूप सोपं आहे, काय नाही महत्त्वाचे मुद्दे ते लिहायचे, पण महत्त्वाचे मुद्दे काय आणि कसे लिहायचे. किंवा दुसरं एक महत्त्वाचं आहे की काय नाही एक जेवढं काही 17-18 ओळीचा पॅसेज आहे तो 7 ते 8 लाईन्समध्ये किंवा 7 ते 8 ओळींमध्ये लिहायचा आहे. ॲक्च्युली माय डिअर चिल्ड्रन, समरी रायटिंग इज अन आर्ट. सारांश लिहिणं, समरी लिहिणं ही एक कला आहे. हाऊ टू राईट समरी रायटिंग, इट्स अ व्हेरी सिम्पल आणि व्हेरी इंटरेस्टिंग पण. खूप इंटरेस्टिंग आहे समरी कशी लिहायची. अँड टुडे आय एम गोइंग टू गिव्ह यू दॅट ओनली. बिफोर गोइंग टू राईट द समरी, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं का अनसीन पॅसेज सोडवताना तो व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. तो खूप लक्षात व्यवस्थित पद्धतीने ठेवला आहे आणि त्यामुळे की नॉर्थ कर्नाटकामध्ये असणारं ते छोटंसं व्हिलेज, त्याचं ते हनुमान टेम्पल, लेड बॅक लाईफ, नो पॉप्युलेशन, देन लेस पॉप्युलेशन, नो ट्रॅफिक, नो नॉईज पोल्युशन पण त्या ठिकाणी कमी आहे. नंतर ॲक्च्युली द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स, त्याचबरोबर या ठिकाणी कन्नडा अँड इंग्लिश. इवन वी हॅव सीन द भीमानाज डॉटर मृदिला. हा बराचसा पॅसेज आपल्या या ठिकाणी लक्षात राहिला. पण त्यातले मेन मुद्दे लिहिताना सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसे बनवायचे काय, यासाठी थोडीशी जरा अडचण येते. बट टुडे वी विल सी समरी रायटिंग विच इज अ व्हेरी इझी वन. हाऊ टू राईट द समरी. बिफोर गोइंग टू राईट द समरी, प्लीज कीप इन माइंड सम पॉईंट्स टू रिमेंबर. काही मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. पॉईंट्स टू रिमेंबर. अवॉइड द एक्झाम्पल्स, अवॉइड एक्सप्लेनेशन्स, टेक हेल्प ऑफ अबव A1, A2 activities, combine the sentences using compound and complex sentences and suggest a suitable title. हे 5 ते 6 मुद्दे जर आपल्या लक्षामध्ये असतील तर खूप सुंदर आपल्याला समरी रायटिंग लिहिता येईल. या ठिकाणी मी म्हटलंय अवॉइड एक्झाम्पल्स. मग अवॉइड एक्झाम्पल्स म्हणजे जे काही अनावश्यक दिलेले उदाहरण आहेत ते टाळा किंवा ते काढून टाका. देअर वॉज ए स्मॉल विलेज इन नॉर्थ कर्नाटका. मग त्यातलं हनुमान टेम्पल, 1 स्ट्रीट लाईट, बस स्टॉप इन द मिडल वगैरे ह्या सगळ्या अननेसेसरी गोष्टी लिहिण्याची गरज नाही. मग पहिलं सेंटेन्स आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी. देअर वॉज अ व्हेरी स्मॉल अँड अट्रॅक्टिव्ह ऑर व्हेरी नाईस विलेज इन नॉर्थ कर्नाटका. झालं. 3-4 वाक्यांचं आपल्याला एक वाक्य झालं. त्यातले काय केले एक्झाम्पल्स आपण अवॉइड केले. देन अवॉइड एक्सप्लेनेशन्स. काही उगाचच एक्सप्लेनेशन दिले. काय हल्ली मीन्स विलेज अँड देअर वेअर डॉटेड बॅनियन ट्रीज अँड हल्ली मीन्स विलेज. नो नीड टू गो फॉर दॅट. हल्ली मीन्स विलेज. देअर वॉज ए स्मॉल विलेज. फर्स्ट सेंटेन्स वगैरे पाहिले. सेकंड सेंटेन्स वगैरे किंवा सेकंड थर्ड सेंटेन्स असं घेता येईल की देअर वेअर सम डॉटेड बॅनियन ट्रीज अँड दॅट्स वाय इट्स अ नेम वॉज अँड दॅट्स वाय इट्स नेम वॉज अलादल्ली. इट्स अ व्हेरी सिम्पल वन. अशा पद्धतीने जे काही एक्सप्लेनेशन्स आहेत ते आपल्याला अवॉइड करता येईल. टेक द हेल्प ऑफ A1, A2 ॲक्टिव्हिटीज. जर या ठिकाणी A1, A2 ॲक्टिव्हिटीमध्ये जर महत्त्वाच्या गोष्टी विचारलेल्या असतातच, पण त्या जर आपल्याला इकडे जर मर्ज करता आल्या सेंटेन्सेसमध्ये तर वी विल टेक द हेल्प ऑफ A1, A2 ॲक्टिव्हिटीज. आणि A1 ॲक्टिव्हिटी, A2 ॲक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाचं होतं द स्टुडंट्स वेअर रँक. महत्त्वाचं होतं द स्टुडंट्स वेअर रँक ऑन द बेसिस ऑफ मेरिट. याही गोष्टी आपण या ठिकाणी म्हटलं त्या. द टॉप स्टुडंट अमंग द क्लास वॉज मृदिला. Or even we have seen some
फीचर्स ऑफ दॅट विलेज, हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. याची पण हेल्प घेऊन आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, समरी खूप छान प्रकारे लिहिता येईल. चौथा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता कंबाईन द सेंटेन्सेस युजिंग कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. माय डिअर चिल्ड्रन, यू पीपल आर क्वाईट गुड इन कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला लिहिता येतात ग्रामरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, पण पॅसेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण कधी विचार केला नाही किंवा आपण ते सहसा लिहित नाही. इथं काय करता येईल, आपल्याला जे काही सेंटेन्सेस आहेत 2-2, 3-3 ते आपल्याला एकत्र करता येतील. पण ते एकत्र करताना कसे करता येतील, कंपाऊंड सेंटेन्स कसला आधार घेऊन, कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला माहिती की 2 सेंटेन्सेस आर जॉईनिंग बाय अँड, बट, ऑर. आपण क्लॉजेसमध्ये पाहिलं या ठिकाणी. मग क्लॉजेसच्या नंतर आपण सेंटेन्सेसचे टाईप पाहिले. देर आर द 3 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस पाहिले आपण स्ट्रक्चरनुसार. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. Simple sentence having only one main clause, compound 2 main clauses, it means 2 sentences. Complex sentence 1 main clause, 1 subordinate clause. अशा पद्धतीने कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्सचा आधार घेऊन आपल्याला ही वाक्य एकत्र करता येतील, त्याचं कॉम्बिनेशन करता येईल आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समरी लिहिता येईल. इन शॉर्ट, हाऊ टू राईट द समरी. इन शॉर्ट, समरी लिहिताना त्यातले एक्झाम्पल्स काही आपण अवॉइड करूया. काही एक्सप्लेनेशन्स आपल्याला वाटतं असेल जास्तीत आहे तर ते आपण या ठिकाणी अवॉइड करूया. त्याचबरोबर या ठिकाणी सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स याचा आधार घेऊन पण आपण या ठिकाणी वाक्य मर्ज करूया. काही A1 A2 ॲक्टिव्हिटीची आपण हेल्प घेऊया. अँड इन दिस वे माय डिअर चिल्ड्रन, आणि हे सगळं आपल्याला नाही जमलं तर आपल्याला जे जे वाटतंय, सुरुवातीचं वाक्य 1-2 महत्त्वाचे किंवा त्यातलं जे जे महत्त्वाच्या गोष्टी वाटत आहेत आपल्याला, तो 17 ते 18 ओळीचा जो पॅसेज आहे तो आपण 7 to 8 लाईन्समध्ये छान प्रकारे त्याची आपल्याला समरी लिहिता येईल. आणि अशा वेनी गेलं सो इट्स अ व्हेरी इझी वन टू राईट ए समरी ऑफ एनी अनसीन पॅसेज. आणि सजेस्ट टू आणि सजेस्ट अ ब्युटिफुल टायटल. एवढं सगळं आपण सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटी केल्यात, आत्ताही समरी लिहिले, आपल्या लक्षात येऊन जातं आहे की याच्यातलं टायटल आपल्याला काय चांगलं देता येईल. अ ब्युटिफुल व्हिलेज इन नॉर्थ कर्नाटका असंही पण आपल्याला या ठिकाणी टायटल देता येईल. किंवा अ ब्युटिफुल व्हिलेज असे पण एक सिम्पल टायटल आपल्याला या ठिकाणी देता येईल. यापेक्षा जर तुम्हाला एखादं अट्रॅक्टिव्ह जर व्हिलेज जर वाटलं, दॅट ऑल्सो यू पीपल कॅन गिव्ह. So in this way, my dear children, summary writing is a very simple question. Write summary like this and don't forget to give title, because title will give you 1 mark. Title साठी 1 mark आहे and rest of the summary that is there for 4 mark.